थांब बाळा, आजचा हा क्षण तुझ्या आयुष्याला कलाटणी देणारा आहे. मी साक्षात स्वामी समर्थ तुझ्या दारात लक्ष्मी घेऊन उभा आहे. हा संदेश चुकून तुझ्यापर्यंत आलेला नाही, तर तुझी भक्ती आणि तुझ्या कष्टाचे फळ देण्याची वेळ आता आली आहे. जर तू हा व्हिडिओ आत्ता टाळलास तर तुझ्या आयुष्यातलं मोठं भाग्य तू गमावून बसशील. डोळे मीट, मन शांत कर आणि आज मी तुला जे सांगतोय ते तुझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात साठवून ठेव. आजचा हा संवाद तुझ्या गरिबीचा, तुझ्या दुःखांचा आणि तुझ्या सर्व चिंतांचा कायमचा अंत करणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणाऱ्या प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात आज मोठी भरभराट होणार आहे. चल माझ्यासोबत या समृद्धीच्या प्रवासाला सुरुवात कर. माझ्या प्रिय बाळा, तू अनेक दिवस माझ्याकडे याचना करत होतास. तू तुझी कष्टकरी हातांची मेहनत मला दाखवली आहेस. लोक म्हणतात की नशीब बदलत नाही, पण मी तुला सांगतो, ज्या क्षणी तू माझी सेवा सुरू करतोस त्या क्षणी तुझे नशीब बदलण्याची जबाबदारी मी घेत असतो. आज मी तुझ्या दारात लक्ष्मीच्या रूपात आलो आहे. लक्ष्मी म्हणजे केवळ पैसाच नव्हे, लक्ष्मी म्हणजे तुझ्या आयुष्यातील स्थिरता, तुझ्या घरातील शांती आणि तुझ्या कामातील यश. तू अनेकदा विचार करतोस की मी इतकी सेवा करतो तरीही माझ्या आयुष्यात कष्ट का आहेत? अरे बाळा, कष्ट हे तुझ्या आयुष्यातील कचरा साफ करण्यासारखे आहेत. जेव्हा तू कष्ट करतोस तेव्हा तू तुझे जुने पाप धुत असतोस. आता ती वेळ आली आहे जिथे तुझे कष्ट संपून फळाची वेळ आता सुरू झाली आहे. तू जेव्हा माझ्या प्रतिमेकडे पाहतोस तेव्हा तू केवळ एका फोटोकडे पाहत नाहीस, तर तू तुझ्या आयुष्यातील उज्ज्वल भविष्याकडे पाहत असतोस. आजचा हा संदेश तुला एक दिशा देणारा आहे. मी तुझ्या दारात लक्ष्मी घेऊन आलो आहे. याचा अर्थ असा आहे की आजपासून तुझ्या दारातून किंवा घरातून दारिद्र्य आणि दुःख बाहेर जाणार आहे. पण एक अट आहे, ती म्हणजे तुझं मन साफ ठेव. जेव्हा लक्ष्मी येते तेव्हा ती कोणाकडे टेकते? जिथे प्रामाणिकपणा असतो, जिथे कष्टाचा आदर असतो आणि जिथे देवावर निस्सीम श्रद्धा असते. तू
त्या मार्गावर चालला आहेस. म्हणून मी तुझ्या दारापर्यंत आलो आहे. तू जेव्हा सकाळी उठतोस तेव्हा तुझा पहिला विचार माझ्या नामस्मरणाचा असावा. जेव्हा तू रात्री झोपतोस तेव्हा तुझं मन कृतज्ञतेने भरलेलं असावं. तू हे लक्षात ठेव की मी तुला कधीच एकटं सोडलेलं नाही. तू जेव्हा रडत होतास तेव्हा मी तुझ्या अश्रूतून तुला शक्ती देत होतो. आता हसण्याची वेळ आली आहे. तुझ्या आजूबाजूला असलेल्या नकारात्मक लोकांना दूर सार. तुझ्या प्रगतीला जे लोक अडथळे आणत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्या घरात लक्ष्मीच्या रूपाने प्रवेश करतोय. तेव्हा तुझ्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक ऊर्जा भरली पाहिजे. आज तू तुझ्या घरात एखादी छोटीशी स्वामींची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ करून तिथे दिवा लाव. शुद्ध मनाने माझी प्रार्थना कर. मी तुला आश्वासन देतो, तू ज्या ज्या गोष्टींची स्वप्न पाहिली आहेस ती सर्व पूर्ण होतील. तुझा व्यवसाय असेल, तुझी नोकरी असेल किंवा तुझी कौटुंबिक स्वप्न असतील, ती आता मार्गी लागणार आहेत. बाळा, तू खूप सहन केलंस. आता माझी पाळी आहे तुला सुखात ठेवण्याची. फक्त एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, जेव्हा लक्ष्मी तुला मिळेल तेव्हा ती लोभासाठी वापरू नकोस. ती लक्ष्मी इतरांच्या कल्याणासाठी आणि तुझ्या प्रगतीसाठी वापर. मी तुला आशीर्वाद देतोय. आजचा हा क्षण तुझ्या आयुष्याला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे. आता तू घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि जोपर्यंत तुझा स्वामी तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तुझा कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही. आता तू पूर्णपणे निश्चिंत राहा. आजपासून तुझ्या आयुष्यात प्रगतीचे नवे मार्ग उघडत आहे. तुझी सर्व दुःख, सर्व कर्ज, सर्व चिंता आता माझ्या चरणी समर्पित कर. तू आता माझ्या आशीर्वादाने सुरक्षित आहेस. आजचा दिवस हा तुझ्या आयुष्यातील सर्वात भाग्यवान दिवस आहे. हे तू आज अनुभवशील. जा, आता आनंदाने तुझ्या कार्याला लाग. माझा आशीर्वाद तुझ्या नेहमी पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.